त्यांनी केली आणि पाहिजेत. आजकाल राजकारण खरं म्हणजे राजकारण हे राहिलंच नाही. अर्थकारण झालेलं आहे त्याचं खरं म्हणजे बरोबर, अर्थकारण. भाषेवर कोणी जबरदस्ती करू नये. बरोबर. हां, आता त्याने मराठी माणसाला फक्त मराठी माणसानेच फितुरीने हरवलेलं आहे नेहमी. तरी तर प्रवीण दादा, तुम्हाला काय वाटतं कालच्या निकालांबद्दल? मी फार कन्फ्यूज आहे सध्या. अनएक्सपेक्टेड रिझल्ट होता आणि आपण पण एक अंदाज मानला होता. तर तसं काहीच झालं नाही आहे. मला सांगा तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? अ, माझी तर प्रतिक्रिया म्हणजे माझं तर एक म्हणणं आहे, की कसं आहे, मराठी माणसाला आजपर्यंत कोणी हरवलेलं नाहीये. म्हणजे जसा तुम्ही इतिहास बघाल, तर मराठी माणसाला फक्त मराठी माणसानेच फितुरीने हरवलेलं आहे नेहमी. तरी बरोबर. अ, तो इतिहास आहे आपला. तोच इतिहास आहे आणि आय थिंक त्या इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती इथं आपल्याकडे झालेली आहे. तर मी असं नाही म्हणणार की पूर्णपणे की सगळं बोगस मतदान किंवा काय त्या गोष्टी आहेतच, त्या पुढच्या गोष्टी आहेत. पण मेन म्हणजे आपले जे आहेत त्यांनीच फक्त हिंदू किंवा फक्त काही गोष्टी विकासाचा विचार न करता त्यांनी फक्त मतदान केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं थोडंसं हा कुठे झालाय. पण मराठी माणसासाठी राज ठाकरे आणि हे ठाकरे जरुरी होते. गरजेचं होतं. काल तुम्ही जिंकल्यानंतरचं फडणवीसांचं भाषणही बघाल तुम्ही, तर त्याच्यामध्ये फक्त ते कसं फक्त मराठी नव्हतं, त्यात हिंदी होतं. तर असं होतं. तर बघूया आता कसं काय. हे तर जिंकलेले तर आहेतच, तर होप की यांनीही महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा विचार करावा आणि पुढे विकास करावा. असं काय आपल्याला त्यांनाही काही असं विरोध असा नाहीये. पण आता ते जिंकलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडून हे काका आहेत. तर काका, तुम्हाला काय वाटतंय की काल ज्या निवडणूक आल्या आणि त्यांचा जो रिझल्ट आला, तर तो त्याबद्दल तुमचं काय मत आहे? चांगला रिझल्ट आला आहे. तरी पण बीजेपी आली आहे. ओके. ते देशासाठी चांगलं आहे. ओके. हां. आणि पण इथे म्हणत होते की मराठी माणसांसाठी ठाकरे पाहिजेत मुंबईमध्ये. हां, अ, हां. मग परंतु काही मतांनी सुद्धा ते थोडेसे काही मतांना कमी पडले आणि त्या सीटा कमी आल्यात आणि त्यांचं नाही आलं सरकार. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे, की बाबा मराठी माणसासाठी ठाकरेंना मतं गेली पाहिजे होती की नाही? महाराष्ट्रामध्ये ते आलं पाहिजे होतं. बरोबर. जुने ते राज ठाकरे आणि हे. पण मराठी लोकांना थोडंसं धैर्य मिळालं असतं, सपोर्ट मिळालं असतं. ओके. मग आता काय वाटतंय बीजेपी जसं यांनी काम केलं तसं बीजेपी ही काम करेल का? हा काम करेल तसं. त्यांना पण हे मतदारसंघ राखायचा आहे ना. बरोबर. त्याच्यामुळे ते करायलाच लागेल त्यांना. ओके. हो. आणि त्यांचा जो हिंदीचा मुद्दा होता, की तुम्ही त्रिभाषिक हिंदी करा किंवा तो जाऊ दे. पण त्यांनी आता फडणवीसांचं कालचं भाषण आपण ऐकलं, तर त्याच्यामध्ये ते मराठी नंतर हिंदीही बोललेत, की हम सब ये करेंगे, वो करेंगे. मग ठीक आहे, आपण कसा मतदार असतो, तर आपण त्यांना करायला लावतो. पण त्यांच्या ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भाषेवर कोणी जबरदस्ती करू नये. बरोबर, हां. आता त्यांना शिकावे लागेल इकडे असते-असते. बरोबर, बाहेरच्या लोकांना. म्हणजे हां, आमच्यात एकरूट व्हायला पाहिजे बरोबर. त्याच्यामुळे. हो, म्हणजे आणि तुमचंही असंच म्हणणं आहे, की तुम्ही भले बाहेरून या, आमच्या हां, इथे करा, हां. पण तुम्ही हो, आमचा आमच्या मराठीचा सन्मान मराठीत करा. हां.